भिवंडी शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झालेत। या पार्श्वभूमीवर पथनाट्य कलाकार सुलतान कुरेशी यांनी रस्त्यातील खड्ड्यात बसून एक अनोखा व्हिडिओ तयार केलाय आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। या व्हिडिओची भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे। शहरातील अनेक भागांमध्ये मोठमोठे खड्डे पडलेत। विशेषतः वंजारपट्टी नाका ते कल्याण रोड या मार्गावर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली। या खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। पालिकेने हे खड्डे तातडीने बुजवावेत आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होते। पालिका प्रशासन हे खड्डे नेमके कधी बुजवणार असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। तो लीजिए साहिबान, हर साल की तरह इस साल भी बड़े बड़े खड्डे, छोटे छोटे खड्डे, लंबे लंबे खड्डे, गहरे गहरे खड्डे। दोस्तों, ये खड्डे हैं महानगर पालिका के। जी हाँ, और इस महानगर पालिका को आशीर्वाद दे रहे हैं हमारे आमदार खासदार महापौर। देखा, इनके महापौर और इनके खासदार और इनके आमदार की वजह से आज कबर भी बन गई। तो भाइयों और बहनों, अब आपके शहर में खड्डों की जरूरत नहीं है, क्योंकि खड्डा खुद बन गया है। और जब तक आप इस खड्डे में गिरोगे नहीं, मरोगे नहीं, तब तक ये खड्डे भरेंगे नहीं। तो दोस्तों, अगर आपको मरना है अपनी गाड़ी से, तो आ जाइए वंजारपट्टी नाके से लेकर बागे फिरदौस से लेकर कल्याण नाका। जी हाँ, खड्डों में आपका स्वागत है। भिवंडी शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना रोजच मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागतात। याच दुरवस्थेचं आणखीन एक धक्कादायक उदाहरण समोर आलंय। प्रसूती वेदना सुरू झालेल्या गर्भवती महिलेला रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आणि वाहतुकीतील अडथळ्यांमुळे वेळेत रुग्णालय गाठता आलं नाही। अखेर कल्याण नाका परिसरात रिक्षामध्येच महिलेची प्रसूती झाली। सुदैवाने आई आणि नवजात बाळ दोघांची प्रकृती चांगली आहे। त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेमुळे भिवंडीतील रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरातील देणगी पेटीतून पैसे चोरी केल्याचा प्रकार समोर आलाय। सुरुवातीला व्हीआयपी दर्शनासाठी भाविकांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारींची चौकशी सुरू असताना सीसीटीव्ही फुटेज तपासादरम्यान काही कर्मचाऱ्यांकडून देणगी पेटीतील रक्कम चोरी केल्याचे उघड झाले। मंदिराचे विश्वस्त राहुल लोंढे यांनी सांगितले की 2023च्या अखेरीस नवीन विश्वस्त मंडळ नियुक्त झाल्यानंतर हा तपास सुरू करण्यात आला होता। प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली। संबंधित आरोपींवर कारवाई करण्यात आली। या प्रकरणावरून विरोधकांनी भाजपवर टीका केली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंदिरातून मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केलाय। मात्र मंदिर प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावलेत। चोरीला आळा घालण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शरद पवार गटाने महाराष्ट्र प्रदेशातील सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या तात्काळ प्रभावाने रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी 4 ऑगस्ट 2026 रोजी जारी केलेल्या पत्रातून ही माहिती देण्यात आली। पुढील आदेशापर्यंत पक्षाची अधिकृत भूमिका माध्यमांसमोर मांडण्याची जबाबदारी माजी आमदार विद्या चव्हाण आणि महेश तपासे यांच्याकडे सोपवण्यात आले। यापुढे हे दोघेच पक्षाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून माध्यमांशी संवाद साधणार आहेत। सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या एकाच वेळी रद्द केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली। या निर्णयामागील कारण पक्षाने स्पष्ट केलेले नाही। पक्षाच्या प्रसिद्धी विभागात आगामी काळात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मुंबईतील जुहू परिसरातील संरक्षण विभागाच्या सिग्नल ट्रान्समिटिंग स्टेशनमुळे लागू असलेले 500 मीटर पर्यंतचे बांधकाम निर्बंध अखेर हटवण्यात आलेत। संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आता हे निर्बंध केवळ 100 मीटर पर्यंत लागू राहणार आहेत। या परिसरात नवीन बांधकामांना बंदी असणार आहे। या निर्णयामुळे जुहू विलेपार्ले डेव्हलपमेंट स्कीम, गुलमोहर रोड, इस्कॉन मंदिर परिसर आणि जुहू वर्सोवा लिंक रोडवरील अनेक जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालाय। 500 मीटरची बंदी हटवण्यासाठी 2010 पासून प्रयत्न सुरू होते। स्थानिक आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी देखील हा मुद्दा सातत्याने मांडला होता। अखेर सुमारे 16 वर्षांनंतर या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली।
राज्यभरातील पथविक्रेत्यांसाठी तक्रार निवारण समित्या अद्याप स्थापन न झाल्यानं मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारले। आदेश देऊनही समित्या स्थापन करण्यास विलंब का झाला असा सवाल न्यायालयानं केलाय। नगर विकास विभागानं 28 एप्रिल 2024 रोजी शासन निर्णयाद्वारे सर्व महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना 3 महिन्यात समित्या स्थापन करण्याचे आदेश दिले होते। मात्र मुदत संपल्यानंतरही राज्यभरात केवळ 9 समित्या स्थापन झाल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आले। न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठानं धुळे महानगरपालिका आणि 8 नगरपालिकांनी समित्या स्थापन केल्याचं नमूद केलंय। 12 वर्षांपूर्वीच्या कायद्यानुसार पथविक्रेत्यांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी या समित्या अनिवार्य असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय। महाराष्ट्र पथविक्रेते नियम 2016 नुसार समित्यांची रचना आणि पात्रता निश्चित असे आहे। पथविक्रेत्यांना तक्रारी मांडण्यासाठी प्रभावी यंत्रणा उपलब्ध करून देणं आवश्यक असल्याचं न्यायालयानं सांगितलंय। यंदाच्या गणेशोत्सवात मातीच्या मूर्तीची स्थापना करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावर राज्य सरकारनं भूमिका मांडली। गणेशोत्सवाला अवघे 40 दिवस शिल्लक असल्यानं यंदा या निर्णयाची पूर्ण अंमलबजावणी शक्य नसल्याचं सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सांगितलंय। राज्य सरकारनं पंतप्रधानांच्या आवाहनाशी सहमती दर्शवत पुढील वर्षापासून टप्प्याटप्प्यानं पीओपी मूर्तींवर निर्बंध लागू करण्याची तयारी असल्याचं स्पष्ट केलंय। यंदा पीओपीच्या अनेक मूर्ती तयार करण्यात आल्यात। काही मूर्ती पोहोचल्यानं गेल्या वर्षीचे धोरण कायम ठेवल्यानं परवानगी मागण्यात आली। यावर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठानं सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत पंतप्रधानांच्या आवाहनाशी ही भूमिका विसंगत नाही अशी विचारणा केली आहे। जलसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशानं हे आवाहन करण्यात आल्याचं न्यायालयानं नमूद केलंय। भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान, वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील महापौर बंगल्याच्या बाहेरील सुविधांसाठी मुंबई महापालिकेनं 2,89,00,000 रुपयांची निविदा काढली। यापूर्वी एप्रिल 2026 मध्ये बंगल्याच्या सुधारणेसाठी सुमारे 3,40,00,000 रुपये खर्च करण्यात आले होते। आता परिसरातील अतिरिक्त सुविधांसाठी ही कामं केली जाणार आहेत। या प्रकल्पात ES पाटणवाला रोड लगत ध्वनिशोषक पॅनल्स बसवणं, सांडपाणी आणि पर्जन्यजल वाहिन्या टाकणं, इंटरलॉकिंग पेव्हर्स बसवणं, भूमिगत आणि उंचावरील पाण्याच्या टाक्या उभारणं यांचा समावेश आहे। तसंच नोकर आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या निवास खोल्यांचं नूतनीकरण, यांत्रिक आणि विद्युत कामं आणि कंटेनरमधील आधुनिक परिषद सभागृह उभारण्याचं कामही करण्यात येणार आहे। या सभागृहासाठी अंतर्गत आणि बाह्य सुशोभीकरणासह फर्निचरची व्यवस्था केली जाणार आहे।